श्रोतो नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. श्रोतो, आज आपण एक अनुभव पाहणार आहोत. हा अनुभव आहे गिरनार वारीचा आणि तोही दत्त जयंतीचा. आजचा हा अनुभव आपल्याला पाठवला आहे सौ आशा पवार यांनी. श्रोतो, आपण सुद्धा अशाच प्रकारे आपला अनुभव आमच्यासोबत शेअर करू शकता. आम्ही तो हजारो दत्त भक्तांपर्यंत पोहोचविण्याचे काम करू. त्यासाठी व्हॉट्सअप नंबर आणि ईमेल ID ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून आपण अधिक माहिती घेऊ शकता. चला तर सुरुवात करूया आजच्या या गिरनार वारीच्या अनुभवाला सौ आशा पवार यांच्या शब्दांमध्ये. श्री गुरुदेव दत्त. जय गिरनारी. गिरनारच्या 10,000 पायऱ्यांची चढ उतारीचा त्रास झाल्यामुळे पुन्हा कधी गिरनारला येणार नाही असा राग मनात धरून पहिली 2015ची गुरुपौर्णिमेची गिरनार वारी पूर्ण करून दत्तप्रभूंच्या साक्षात्काराची प्रचिती बरोबर घेऊन मी जेव्हा घरी परतले तेव्हा माझी मोठी बहीण घरात होती. तिने माझा त्रास पाहून माझी खूप सेवा केली. गरम पाण्याने पाय शेकून दिले. एवढेच नव्हे तर पाय दाबून देखील दिले. 2-3 दिवसानंतर सर्व काही पूर्ववत झाले. मात्र परत आलेली मी राहिलेच नव्हते. मी तर गिरनारीच्या चरणांपाशीच हरवले होते याची मला आता जाणीव होऊ लागली. सारखा दत्तगुरूंचा ध्यास लागून राहिला होता. कशातच मन लागत नव्हते. सकाळी देवपूजा करत असताना दत्त महाराजांचा फोटो पाहून संपूर्ण गिरनार वारी आठवत होती आणि त्यातच मला होणाऱ्या त्रासामुळे माझ्या गुरुमाऊलीला केलेली वायफळ बडबड आणखीनच मनाला दुखावत होती. खूप रडायला येत होतं. त्याचवेळी संकल्प केला, आपण पुन्हा गिरनारला जायचे. आणि झालेही तसेच. म्हणतात ना की एकदा दत्तगुरूंची कृपा झाली की ते आपल्या भक्तांचा हात कधीच सोडत नाहीत. एकदा का गिरनारला कोणी गेले तर ते महाराजांच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही. माझ्या बाबतीतही तसेच घडले. सतत महाराजांचा गिरनारचा ध्यास लागून राहिलेला असतो. त्यामुळे आज रोजी दत्त महाराज माझ्याकडून वर्षातून 3 ते 4 वेळा गिरनार वारी करून घेतातच. आणि प्रत्येक वारीत वेगळा अनुभव. महाराजांची भेट ही तर ठरलेलीच असते. त्यामुळे एकदा जाऊन आले की पुढच्या वारीची स्वप्ने डोळ्यांपुढे आपोआप तरंगत राहतात. असो, एका गिरनार वारीची, दत्त जयंतीची विश्वास बसणार नाही अशी मला आलेली एक प्रचिती. वेगवेगळ्या ठिकाणी डिसेंबर महिन्यात होणारा दत्त जयंतीचा सोहळा पाहून मनात नेहमी वाटायचे की गिरनारची दत्त जयंती कशी असेल बरं. इथेच एवढी गर्दी असते तर मग गिरनारला दर्शन तरी होत असेल का, असे प्रश्न मला नेहमी सतावत होते. आणि मनात यायचे की आपण पण एकदा तरी दत्त जयंतीला गिरनारला जायचे. यासारखे भाग्य ते कोणते, कधीतरी योग येईल का, असे सारखे वाटायचे. कारण ध्यानी मनी फक्त दत्तगुरूंचा ध्यास, मग काय तो योग आलाच. शेवटी मार्गशीर्ष महिना डिसेंबर 2021ची दत्त जयंती गिरनारला साजरी करायची असा निश्चय केला आणि बरोबर कोण येते का याची चाचपणी सुरू केली. जायचं का दत्त जयंतीसाठी गिरनारला, पण प्रत्येकाने काही ना काही कारणे सांगत नकार दिला. आता काय बरं करायचे, जायचे का एकट्यानेच, असा विचार करू लागले. आणि पटकन मला एका मैत्रिणीचे नाव लक्षात आले. वाटले एवढ्या जणांनी नकार दिलाच आहे तर आणखी एक नकार आला तर काय फरक पडतोय. शेवटचा एक फोन तिला करून बघूयात म्हणून मी माझी मैत्रीण पूजा तिला फोन करून विचारले, अगं दत्त जयंतीला गिरनारला जायचे का. तिचे उत्तर येईपर्यंत काळीच धडधडत होते आणि समोरून ती पटकन हो म्हणाली. माझ्या जीवात जीव आला. कारण तिचे जनरल शॉप सिजनेबल व्यवसाय असल्यामुळे थोडं अशक्यच होतं. परंतु माझ्याप्रमाणेच माझ्या दत्तगुरूंना देखील वाटत असावं की दत्त जयंतीला मी गिरनारला यावं, म्हणून हे सर्व काही जुळवून आलं, अशी माझी वैयक्तिक श्रद्धा आणि विश्वास म्हणावा लागेल. अजून दत्त जयंतीला 15 ते 20 दिवस बाकी होते. त्यासाठी मी आणि पूजा रेल्वे पुणे ते जुनागड बुकिंग करण्यासाठी गेलो. त्यावेळी सर्व बुकिंग फुल झालेले होते. वेटिंग लिस्टही खूप मोठी होती. तरीही ते म्हणाले की 1 सीट मिळू शकेल वेटिंगमध्ये. आम्ही लगेच द्या म्हणालो. जरी सीट कन्फर्म नाही झाली दाराजवळ बसून जाऊ, पण बुकिंग करा असे आम्ही त्यांना सांगितले. त्यांनी वेटिंगची दोघीमध्ये 1 सीट दिली. पुणे ते जुनागड आठवड्यातून एकदा फक्त गुरुवारी रात्री ट्रेन असते, त्यामुळे ती ट्रेन आम्हाला सोडायची नव्हती.
गुरुवारची ट्रेन शुक्रवारी दुपारी 2:30 वाजता तिथे पोहोचते. तीच ट्रेन शनिवारी 1 वाजता रिटर्न फिरते. त्यामुळे येता जाता त्याच ट्रेनचे दोघीमध्ये एक सीट बुकिंग केली. मात्र यामध्ये आम्हाला महाराजांनी गिरनारवारी पूर्ण करण्याची जणू 24 तासांची टार्गेटच दिली होती. तेही 10,000 पायऱ्यांचे चढणे आणि उतरणे 24 तासामध्ये पूर्ण करायचे होते. आम्हीही ते आनंदाने स्वीकारले, कारण पूर्णपण तेच करून घेणार होते. सर्व त्यांच्यावरती सोपवलं, कारण बुकिंग पुरता रोल आमचा बाकी सर्व महाराजांवर सोपवले होते. दत्तजयंतीमुळे रोपवे देखील फुल दाखवत होते, त्यामुळे चढून उतरण्याशिवाय पर्याय नव्हता. 16 डिसेंबर 2021 रोजी गुरुवारी रात्री 8च्या ट्रेनने मी आणि माझी मैत्रीण पूजा गिरनारच्या दिशेने मार्गस्थ झालो. वेटिंग सीट दोघीत एक कन्फर्म झाली होती, त्यामुळे आम्ही एका सीटवर बसून संपूर्ण प्रवास केला. थंडीचे दिवस असल्यामुळे ट्रेनमध्ये खूप गारठा जाणवत होता. पूजाने स्वेटर, शॉल, मोजे सर्व काही बरोबर घेतले होते, परंतु मी मात्र उत्साहाच्या भारामध्ये काहीच घेतले नव्हते. असो, दत्तजयंतीमुळे ट्रेनमधील बरीच लोक जुनागड येथे उतरणारी होती. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी 2:30 वाजता ट्रेन जुनागड येथे पोहोचली. मी अगोदरच लाल स्वामी आश्रम भवनात या ठिकाणी रूम बुकिंग केली होती, त्यामुळे आम्ही रिक्षाने थेट रूमवरती गेलो. आता आम्हाला 1-1 तास महत्त्वाचा होता, कारण 24 तासांची टार्गेट सुरू झाले होते. त्यामुळे आम्ही जराही वेळ वाया न घालवता नियोजनबद्धपणे आवरायला घेतले. आज शुक्रवार होता आणि शनिवारी दत्तजयंती होती. आज रात्री चढलो तर उद्या सकाळी म्हणजे शनिवारी सकाळी दत्तजयंतीच्या दिवशी मला माझ्या दत्तगुरूंचे दर्शन होणार होते. त्यामुळे मी पूजाला सांगितले, जराही वेळ वाया न घालवता लवकरात लवकर आवरून लगेच बाहेर पड, म्हणजे दर्शन करून माघारी फिरलो तर ट्रेनच्या वेळेत खाली पोहोचू शकेन. बाहेर पडून जातानाचे रोपे तिकीट तरी भेटते का ते पाहू, तीही हो म्हणत आवरू लागली. आम्हाला रूममधून बाहेर पडण्यासाठी दुपारचे 4 वाजले होते. परत माझ्या मनात विचार आला, रोपे तिकीट तर मिळणारच नाही, मग कशाला उगाच वेळ वाया घालवायचा, त्यापेक्षा थेट आपण चढायला सुरुवात केली तर सकाळी लवकर परत येऊ. असं विचार करत असतानाच पूजा म्हणाली, आपल्याला तर दत्तजयंतीचे दर्शन घ्यायचे होते, मग रात्री दर्शन घेऊन माघारी फिरलो तर कसे होणार. यावर मी तिला बोलले की एका रात्रीत चढणे आणि उतरणे शक्य होणार नाही, आणि रात्री 8 नंतर मंदिर बंद होते, सकाळी 5:30 वाजता उघडते. आता आपण चढायला सुरुवात केली आणि जर मंदिर पौर्णिमा आणि दत्तजयंती असल्यामुळे जर उघडे असले तर आपण लगेच दर्शन घेऊन माघारी पोहोचलो तर आपल्याला ट्रेन सापडू शकते, परंतु मंदिर जर बंद असेल तर मात्र रात्रभर आपल्याला मंदिर पहाटे उघडेपर्यंत तिथेच मंदिराबाहेर बसावे लागणार आहे. या सर्वांची मानसिकता ठेवूनच आम्ही गिरनारकडे मार्गस्थ झालो. भवनाथचे दर्शन केले. माझ्यासाठी जर्किंग आणि कानटोपी तिथेच खरेदी केली. पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन हनुमानजीला मनापासून वंदन करत मी दत्तगुरूंना मनातून म्हणाले, तुम्ही हे माझ्यासाठी आज टार्गेट दिले आहे, ते पूर्ण करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हीच मला हात द्या आणि चढणे उतरण्यासाठी बळही द्या. बघता बघता संध्याकाळचे 5 वाजले होते. आता फक्त ओढ होती दर्शनाची. यावेळी चढणाऱ्यांपैकी आम्ही दोघीच होतो. उतरणाऱ्यांची संख्या खूपच तुरळक होती. आम्हाला दोघींना चढताना पाहून उतरणारे लोक विचारणा करत होते, दोघीच आहात का, पहाटे सुरुवात करायची ना, चढायला आता रात्री दोघीच चढणार का, रोपवेने जायचे मग, असे बरेच काही प्रश्न. यावर माझे उत्तर एकच होते, महाराज आहेत बरोबर, जय गिरणारी. परंतु आम्ही दोघे चढत आहोत याचा लवलेशही मनाला स्पर्शून जात नव्हता. दोघींनी चढत चढत 1,500 ते 2,000 पायऱ्या सर केल्या. रात्रीचे 7:30 वाजले. तोच एक व्यक्ती आमच्याबरोबर चालत असलेली आम्हाला जाणवली. त्यांना आम्ही ओळखतही नव्हतो. त्यांनी थंडीमुळे स्वेटर, कानटोपी घातलेली होती, पाठीला सॅक अडकवलेली होती. आमच्याबरोबर चालू लागले आणि पहिले वाक्य हेच बोलले, हे तुम्ही आता चढण्याचा जो निर्णय घेतला आहे तो अगदी योग्य घेतला आहे. मी पटकन म्हणाले, हो ना, आम्हाला उद्या सकाळी 10 पर्यंत रूमवर पोहोचायचे आहे, कारण दुपारी 12 वाजता आमची ट्रेन आहे. त्यांनी स्मित हास्य करत उत्तर दिले, तुम्ही चला पुढे, मी तुमच्या पाठीमागे आहे, आपण बरोबरच जाऊयात, काही काळजी करू नका. झाले सर्व सार्थक. मिळाले दर्शन मला, माझ्या माऊलीचे. माझे माऊली मला हात द्यायला आले.
कारण गिरनार मार्गात मला भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीत मला माझ्या दत्तगुरूंची प्रचिती येतेच हे मला माहीत आहे. तिथपासून माझी माऊली माझ्याबरोबर होती. मी पूजाला डोळ्यांच्या खुणेने सांगितले, आले महाराज आपल्याबरोबर, आता बिंदास्त राहतो. वाटेत त्यांनी आम्हाला सांगितले, भूक लागली तर सांगा, माझ्याकडे खायला भरपूर आहे आणि पाणी सुद्धा आहे. त्यांच्या या बोलण्याने मनातून मी मात्र सुखावत होतो, कारण साक्षात त्रैलोक्याचा राणा आमची विचारपूस करत काळजी घेत होता. यासारखे स्वर्गसुख ते कोणते असावे माझ्यासाठी. जसे जसे पुढे जात होतो तसतशी माझी माऊली मला चमत्कार दाखवू लागली होती. सुरुवात मोबाईलमधील भजनांपासून झाली. ज्या गीतांनी रोज सकाळी मी देवपूजा करत असते, तीच गीतं त्यांनी त्यांच्या मोबाईलवरती लावले. काळजाची एकदम तार छिडावी तसे एकदम फेल झाले. तीच गाणी, तीच सुरुवात, म्हणजे माझी माऊली नक्कीच माझ्या आसपास होती याचा दाखलाच होता तो. परत चालता चालता त्यांनी मला प्रश्न केला, दत्तभावांनी वाचले आहे का तुम्ही? मी हो म्हणाले, पण एकदाच वाचले आहे. त्यावेळी मला वाचायला 5 तास लागले होते, त्यामुळे परत नाही हातात घेतली. त्यावर ते मिश्किलपणे नुसते हसले. चढता चढता निम्मा टप्पा कधी पार केला समजलेच नाही. एका ठिकाणी आमच्या पुढे जाऊन औदुंबराच्या झाडाखाली ते बसले होते. तिथेही त्यांनी मला प्रश्न केला, या झाडाला ओळखता का? मी हो म्हणायच्या आत त्यांनी सांगितले की हे औदुंबराचे झाड आहे. या झाडाखाली दत्तगुरूंचे वास्तव्य असते असे म्हणतात. असं म्हणत त्यांनी तेथील एक उंबर माझ्या हातात ठेवले. मला तर कळायचे बंद झाले होते. हे सर्व काही चमत्कारिक वाटत होते, पण माझी माऊली बरोबर होती हे नक्की. या दरम्यान वाटेत जिथे जिथे मंदिर लागत होती तिथे तिथे ती षोडशोपचारी पूजा करत सोबत आणलेला धूप लावत होते. अगदी माचीस बॉक्स सुद्धा त्यांच्याबरोबर होता. यावेळी मात्र चढताना कसला तो थकवा जाणवला नव्हता. अगदी सहजपणे आम्ही चढत चढत अगदी गोरक्ष शिखरापर्यंत पोहोचलो. परंतु माझ्या मनात एक घालमेल सुरू होती, ते म्हणजे मंदिर उघडे आहे की नाही. कदाचित सोबत असणाऱ्या महाराजांना ती उमगली असावी. तोच ते म्हणाले, ते बघा गुरु शिखर मंदिरात लाईट दिसते आहे, म्हणजे मंदिर उघडे आहे. ते पाहून माझा आनंद गगनात नव्हे तर गिरनारवर मावेनासा झाला. संपूर्ण गिरनार परिसरात अंधार आणि त्या अंधाऱ्या चांदण्याच्या लख्ख प्रकाशात माझ्या दत्तगुरूंची तपोभूमी गुरु शिखर न्हावून निघाली होती. ते दृश्य आणि ती रात्र पाहण्यासाठी मागील 7 जन्माची पुण्याई या जन्मी एकवटली असावी, असा तो क्षण आयुष्यभरासाठी जसाच्या तसं साठवून ठेवावा. शब्दही तोकडे पडावे ते वर्णिताना. मी तर तेथून महाराजांना अवधूत अशी खूप मोठ्याने ओरडून साथ घातली. तोच एक मोठा बोका त्या ठिकाणी कोठून आला काय माहीत नाही. दगडावरती बसून तो माझ्याकडे बघून जोरजोराने ओरडू लागला. मला काहीतरी खायला मागत असावा, पण त्यावेळी त्याला देण्यासारखे माझ्याकडे काहीही नव्हते. मला मांजरांचा खूप लळा आहे. खूप मांजरे मी पाळली देखील आहेत. त्यामुळे मी त्या बोक्याशी बोलू लागले, नाही रे काही खायला. तसा तो जास्तच ओरडू लागला. त्यावेळी मला माझ्या माऊलींचा साक्षात्कार वाटू लागला. माझ्याकडे महाराजांसाठी प्रसाद म्हणून आणलेले बेसन लाडू होते. एक क्षण मनात देखील आले की द्यावा एक लाडू त्या बोक्याला, परंतु महाराजांना प्रसाद दाखवल्याशिवाय कसा द्यायचा म्हणून मी नाही दिला. पण खूप नंतर उमगले की महाराजच तो प्रसाद मागत असतील. कदाचित मी नाही दिला याची मला आजही मनात खंत आहे. बरोबर असणारी व्यक्ती मात्र हे सर्व हसत बघत बसलेली होती. बरोबर रात्री 10 वाजले होते तेव्हा आम्ही श्री दत्त कमान या ठिकाणी पोहोचलो होतो. आता काय, अर्ध्या तासात दर्शन आणि लगेच खाली उतरायला सुरुवात, असं मनामध्ये येते ना येते तोच ती व्यक्ती म्हणाली की माझे एक मत आहे, आपण ब्रह्ममुहूर्तावर दत्तगुरूंचे दर्शन घेऊ. मी म्हणाले, म्हणजे कधी? तर ते म्हणाले, रात्री 12 नंतर ब्रह्ममुहूर्ताची वेळ सुरू होते, त्यावेळी घेऊयात आपण दर्शन. बघा तुमच्या मताने. मग मीही विचार केला, जर 12 नंतर दर्शन घेतले तर दत्त जयंती, पौर्णिमा आणि ब्रह्ममुहूर्त हा त्रिवेणी संगमच होईल आणि असे परमभाग्य जे मागूनही मिळणार नाही असे नशिबात आले असताना आता कसलीही चिंता न करता 12 वाजेपर्यंत थांबायचेच आणि 12 नंतरच महाराजांची भेट घ्यायची असं ठरवलं. मी तसं पूजालाही सांगितले. 12 नंतर दर्शन घेऊन खाली उतरण्यास सुरुवात केली तरी आपण आरामशीर पहाटेपर्यंत रूमवरती पोहोचू याचा पूर्ण अंदाज आलेला होता.
मग आम्ही तिघेही महाराजांपासून 10-12 पायऱ्या खाली एका कोपऱ्यात बसून राहिलो. त्या ठिकाणी थंड वाऱ्याचा वेग अतिशय वाढला होता. पायऱ्या देखील बर्फाच्या लादीप्रमाणे थंड पडल्या होत्या. तशा थंडीत आम्ही पुढील 2 तास तिथे बसून काढले. सोसाट्याचा थंड वारा जणू आमची अग्निपरीक्षाच घेत होता. तरीही आम्ही तग धरून त्या ठिकाणी बसून राहिलो. झाली आता रात्रीच्या 12 वाजण्यासाठी फक्त 10 मिनिटे उरली होती. तसे आम्ही पुन्हा उठून राहिलेल्या पायऱ्या चढून मंदिराच्या दरवाजामध्ये जाऊन उभा राहिलो. तिथेही वाऱ्याने आणि थंडीने आमची पाठ सोडली नाही. मी सारखे किती वाजले का 12 अशी विचारणा करत असताना तेथील उभे राहिलेले एक जण म्हणाले, फक्त 5 मिनिटे बाकी राहिले आहेत, पण हे 5 मिनिटे तुम्हाला 5 तासासारखे वाटतील. आणि अगदी खरंच तसंच वाटत होते. चला, वाजले एकदाचे 12. पौर्णिमेला सुरुवात होऊन दत्त जयंतीचा दिवस सुरू झाला. बरोबर 12 वाजता आम्ही आतुरतेने मंदिरात प्रवेश केला. मला तर कधी एकदा महाराजांना पाहते असं झाले होते. महाराजांना पाहताच मी साष्टांग दंडवत घातला. डोळे भरून पाहत नमस्कार केला. आयुष्याची सार्थक झाली या दिवशी. आणि तेही गिरनारला रात्री 12 नंतरचे महाराजांचे पहिले दर्शन मला मिळाले. यापेक्षा भाग्य ते कोणते. या प्रसंगाने मन भारावून गेले होते आणि समाधान काय असते याची प्रचिती आली. भारावलेल्या मनाने साशू नयनांनी महाराजांना यानंतरचे तुमचे दर्शन लवकर घडू अशी विनवणी करून परतीचा मार्ग धरला. आता पुन्हा आम्ही तिघे जण दत्तधुनीकडे मार्गस्थ झालो. दरम्यानच्या काळात पायांना पायऱ्या असंही अशा गार लागत होत्या, त्यामुळे पुढे पाय उचलत नव्हते. मनात विचार आला, वाळलेल्या गवताची थोडी शेकोटी करून पाय शेकले तर आपल्याला पुढे चालता येईल. तसं मी आमच्याबरोबर जी व्यक्ती होती त्यांना सांगितले, तुमच्याजवळ माचीस आहे ना, तर आपण इथं शेकोटी करूया, कारण पाय खूपच गार पडलेत, चालता सुद्धा येईना. तर ते म्हणाले की मी माचीस वरतीच विसरलो आणि इथे शेकोटी करणे थोडेसे रिस्की आहे. आजूबाजूला सर्व जंगल आहे आणि सोसाट्याचा वाराही वाहत आहे. तसं मी त्यांना हे माझ्या लक्षातच आले नाही, नको शेकोटी करायला असे सांगितले आणि मनात विचार करू लागले, आता काय बरं करायचे. विचार आला की सोबत जो स्कार्फ आहे तो धुनीच्या ठिकाणी जाऊन त्याचे 2 तुकडे करायचे. एक पूजाला द्यायचा आणि दुसरा माझ्या पायाला बांधायचा. याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता. कमंडलू तीर्थ या ठिकाणी दर्शन घेऊन तिथेही अहोरात्र सेवा देणारा 12 नंतरचा पहिला प्रसाद आम्हाला मिळाला. प्रसाद घेऊन थोड्या पायऱ्या चढून वर आलो. तोच 2 नव्या कोऱ्या चपलांचे जोडे आम्हाला दृष्टीस पडले. जणू ते माझ्यासाठीच ठेवले होते. सोबत असणाऱ्या व्यक्तीने आम्हाला ते घालण्यास सांगितले. तेव्हा मी नको नको म्हणाले, कोणाचे तरी असतील, आपल्यामुळे त्यांना त्रास नको. पण आजूबाजूला आणि आतही कोणीच नव्हते. याचा अर्थ काय तो मला मनोमनी समजला. ते आम्हाला म्हणाले, इथून पायात घाला आणि खाली गेल्यावर ते सोडून द्या. मग मात्र आम्ही पटकन पायात घालून मार्गस्थ झालो. आता मात्र जराही थंडी किंवा थकवा आम्हाला जाणवत नव्हता. बघता बघता आम्ही 2000 पायऱ्या उतरायच्या शिल्लक राहिल्या होत्या. तिथपर्यंत येऊन पोचलो होतो. माझ्या मनामध्ये विचार आला, आता आपण तासाभरात म्हणजे पहाटे 5:30 पर्यंत खाली पोहोचू. आणि या सोबत असणाऱ्या अनोख्या व्यक्तीने आपल्याला संपूर्ण गिरनार चढण्यास आणि उतरण्यास शेवटपर्यंत साथ दिली. त्यांनी तर खाली रूम पण घेतलेली नाही, कारण त्यांनी आम्हाला बोलताना तसे सांगितले होते. मी इथंच 100 किलोमीटर वरती राहतो, त्यामुळे मी रूम घेतली नाही आणि माझी बस सकाळी 11 वाजता आहे. मग आता हे 11 वाजेपर्यंत थांबणार कुठे? त्यांना आपल्याबरोबर आपल्या रूमवरती चला असे तरी कसे म्हणायचे? कारण मी आणि माझी मैत्रीण पूजा आम्ही दोघीच लेडीज रूमवरती होतो. माझ्या मनात विचारांचे काहूर माजले असतानाच ते व्यक्ती स्वतःहून म्हणाले, आता 2000 पायऱ्या उतरायच्या राहिल्या आहेत. आता तुम्ही दोघे जावा खाली, मी इथंच थोडा आराम करतो. या वाक्याने मी अगदी निशब्द झाले. काय म्हणावे त्या माऊली, मनीचे जाणी ते सर्व काही. आम्ही त्यांचा निरोप घेऊन पुढे निघून आलो, पण मन मात्र मागेच राहिले होते. काय या गुरुमाऊलीची लीला वर्णावी. साक्षात स्वतः बरोबर राहून माझी दत्त जयंतीची गिरनार वारी पूर्ण करून घेतली आणि शब्दही अपुरे पडावे असे प्रत्येक गिरनार वारीत दिलेले दिव्य असे अनुभव. तर अशी ही माझी दत्त जयंतीची गिरनार वारी साक्षात महाराजांनी बरोबर राहून पूर्ण करून घेतली. श्री गुरुदेव दत्त. जय गिरनारी. श्रोतो, या ठिकाणी सौ आशा पवार यांनी आपल्याला पाठवलेला त्यांच्या गिरनार वारीचा अनुभव समाप्त होत आहे. आजचा हा गिरनार वारीचा अनुभव आपल्याला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा.
आपल्या बाबतीत असे दिव्य अनुभव घडत असतील तर तेही आपण आमच्यापर्यंत पाठवू शकता. आम्ही ते आपल्या सर्व दत्त परिवारापर्यंत पोहोचवू. आजच्या अनुभवासोबत आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओत अशाच नवीन अनुभवांसोबत आपल्याच मीड फॉर मराठीवरती. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.